समजा त्यांच्यामध्येच आहे. जे गॅस नंबरला समजा जातेच आहे ना. त्यामध्ये हँग पडायला लागलाय ते सारखं. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान की जय. सब संतन की जय. आत्मरूप गणेशू केली स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची वंदोच्चरण. श्री सद्गुरूचे ते नमस्करण. आता गुरुर ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा, श्री गुरु साक्षात परब्रह्मेन तस्मेन श्री गुरुरे नमः. तर कालच्या आपल्या 11व्या पाठामध्ये स्थूलदेह आपण नाहीत आणि स्थूलदेहाचे आपण द्रष्टा साक्षी आहोत असा आपण आपल्या पाठामध्ये झालेला आहे. आणि आजचा हा 12वा पाठ आहे. तर या 12व्या पाठामध्ये शिष्य असा प्रश्न विचारतोय की सूक्ष्म देहाचं वर्णन आहे आता हा 12वा पाठ म्हणजे. तर त्याचं म्हणणं असं आहे शिष्याचं की तुम्ही स्थूलदेह मी नाही, स्थूलदेहाचा मी साक्षी द्रष्टा आहे असं मला खात्रीशीर कळलं आहे, पण आता सूक्ष्मदेह म्हणते तेच मी असं असं मला वाटतं म्हणतो. आणि असा प्रश्न श्रीगुरूला केलेला आहे. मग सूक्ष्मदेहा म्हणजे स्थूलदेह मी नाही हे खरं आहे, मला पटलंय म्हणतो तो, कारण स्थूलदेहाचा मी द्रष्टा आहे साक्षी आहे. परंतु आता मला असं वाटतं की सूक्ष्मदेहच मी असेल. म्हणून त्यांनी प्रश्न केलेला आहे, स्थूलदेह तो हुम नहीं सूक्ष्मदेह हुम जान, सद्गुरु कहे ते तू नाही लिंग दृश्य वखान. तर गुरुवर्य आपल्या उपदेशाने स्थूल देहच मी नाही अशी माझी खात्री झाली, तरी पण सूक्ष्मदेह म्हणतात तो मी असेन असे मला वाटते. आता स्थूल देहाचा मी साक्षी द्रष्टा आहे मला हे खात्रीशीर पटलंय म्हणतो. तर तुम्हाला सुद्धा खात्रीशीर पटलंच असेल आता की आपण याचे द्रष्टा म्हणजे दृश्य आहे देह. मग देह दृश्य आहे तर आपण याचे साक्षी आहोत हे तर आपल्याला कळलेलंच आहे आता. आणि मग गुरु म्हणतात अरे बाबा सूक्ष्मदेह तू नाहीस, लिंगदेह म्हणजे सूक्ष्मदेह तोही तुला दृश्य आहे आणि तू त्याचा द्रष्टा आहेस, अर्थात तो तू नाहीस. तर सद्गुरूंनी सांगितलं की ते स्थूलदेह जसा तू नाहीस सूक्ष्मदेहसुद्धा तू नाहीस आणि सूक्ष्मदेहाचा द्रष्टा साक्षीच तू आहेस असं श्रीगुरू म्हणतात. म्हणून ते म्हणले सद्गुरूने लिंगदेह दृश्य आहे इतके सांगून लिंगदेहावरील अध्यास टाकून देण्याविषयी शिष्याला उपदेश केला. की शिष्याला काय अध्यास झालेला आहे की आता स्थूलदेह मी नाही तर मी सूक्ष्मदेह असं असा त्याला अध्यास झालेला आहे, भ्रम झालेला आहे. म्हणून श्रीगुरू म्हणतात की तो सूक्ष्मदेहसुद्धा तू नाहीस, सूक्ष्मदेह तू नसून त्या सूक्ष्मदेहाचा द्रष्टा साक्षी तू आहेस असं त्याने सांगितल्यावर त्यामुळे शिष्य पुन्हा लिंगदेहालाच आत्मा म्हणून प्रश्न करतो. परंतु ते म्हणतो खात्रीशीर मला काय पटत नाही, तुम्ही मला काय करा थोडं व्यवस्थित सांगा. म्हणून शिष्यानं आणखी प्रश्न केलेला आहे, स्वामी स्थूलदेह ते हुम नाही पण सूक्ष्मदेह ते हुम सही, गुरु कहे ते तुम के थाईस भाई प्रथमनी पेटे विचारो जाई. म्हणजे श्रीगुरू म्हणतात हा स्थूलदेह तर मी नाही अशी माझी खात्री झालेली आहे. म्हणजे शिष्य म्हणतोय गुरु महाराज स्थूलदेह मी नाही अशी माझी खात्री झालेली आहे, कारण तो भौतिक म्हणजे पंचभूतांच्या 25 तत्वांच्या संगताच्या रूपाने आहे. अतिशय घाणेरड्या अशा विरी रक्तापासून उत्पन्न झालेला आहे. हाडे मांस रक्त मलमूत्र कप इत्यादीने अत्यंत अपवित्र पदार्थाने भरलेला आहे आणि त्यांच्या 9 द्वारातून हे अतिशय दुर्गंधीचे मलमूत्र कप इत्यादी पदार्थ निघत असतात. शिवाय मेवा मिठाई अन्न वगैरे अतिउत्तम खावायचे पदार्थ खरे, पण ते या स्थूलदेहात जाऊन पोहोचले की ताबडतोब बिघडून मलरूप होतात. त्याचप्रमाणे मोठ्या मोलाचे व स्वच्छ वस्त्रही देहाच्या संगाने बिघडून मळकट व दुर्गंधयुक्त होते. तर प्रत्येकाच्या पाहण्यात येणारा असा अशुचिमय स्थूलदेह तोच मी असे कसे होईल. बघा तो आता खात्रीशीर सांगायला लागला की बाबा हे स्थूलदेह म्हणजे मी नाही, हा पंचमहाभूतापासून बनलेला आहे.
आणि या देहा कशापासून तर हाडं मांस रक्त याच्यापासून बनलेला आहे. पंचमहाभूतांपासून पंचीकृत भूतापासून बनलेला आहे. तर तो देह मी नाही हे मला खात्रीशीर पटलेलं आहे. तर व मी या देहाचा स्थूल देह दृश्य आहे, म्हणजे स्थूल देह मला दृश्य म्हणतो किंवा मला दिसतोय स्थूल देह, त्याच्यावरून मी स्थूल देह नाही मला खात्री झाली. मी त्याचा द्रष्टा आहे. द्रष्टा म्हणजे पाहणारा. म्हणूनही तोच मी नाही. आणि ज्या अर्थी स्थूल देह दृश्य असून तो देहच मी नव्हे, हा स्थूल देह मी नाही याची मला खात्री पटलेली आहे. त्या अर्थी त्या देहाचे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र हे 4 वर्ण व ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ, संन्यासी 4 आश्रम असे दोन्ही अर्थात माझ्यामध्ये नाहीत. आता हे सगळ्या गोष्टी ते देहासंबंधानं असतात. म्हणजे देह असेल तर मग कोण्या वर्णाचा, म्हणजे ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र का ब्रह्मचर्य, ग्रहस्थ, वानप्रस्थ आणि संन्यास, ही जी सगळे ते देहासंबंधी गोष्टी येतात. मग ते म्हणतो की स्थूल देह मी नाही हे मला खात्रीशीर पटलेलं आहे. त्याचप्रमाणे ह्या देहाला स्थूलता, क्रशता, श्यामता, गौरता, बाल्य, तारुण्य, वार्धक्य इत्यादी स्थूल देहाचे धर्म माझ्यामध्ये नाहीत. म्हणजे देह काय होतो, जन्मतो, वाढतो, असतो, तरुण होतो, वृद्ध होतो आणि मरतो. हे सगळे देहाचे धर्म आहेत, ते माझे धर्म नाहीत असं मला कळलेलं आहे म्हणतो. असे अनुभव घेऊन मला जाणता येते. पण स्थूल देहाच्या आत जो सूक्ष्म देह आहे तो तरी मी असला पाहिजे. तो तरी हुमसही म्हणजे मी आहेच असे मला वाटते. मला असं वाटायला लागलं की आता स्थूल देह मी नाही हे खरं आहे, पण या स्थूल देहामधला सूक्ष्म देहच मी असं मला वाटतं. कारण स्थूल देहाकडून जाणे येणे, सांभाळणे वगैरे जे व्यवहार होतात ते सूक्ष्म देहाच्या आधारानेच होतात. कारण स्थूल देहाकडून जाणे येणे, सांभाळणे वगैरे जे व्यवहार होतात ते सूक्ष्म देहाच्या आधारानेच होतात. कसे ते पहा. तर आमच्या माई आल्या वाटतं, पण कसं काय दिसेना झाल्यात. तर चक्षुंद्रियाने जीव पाहतो, म्हणजे डोळ्याने आपण पाहतो, कर्णेंद्रियाने ऐकतो, वागेंद्रियाने बोलतो. यमच सूक्ष्म देहाच्या इंद्रियाकडून स्थूल देहाचे सर्व व्यवहार चाललेले आहेत. ज्यात प्राण आहेत अशा सूक्ष्म देहाच्या योगानेच स्थूल देह जगू शकतो. आता ते शिष्यानं थोडासा का अभ्यास केलेला आहे त्याच्यामुळं तो बोलतोय की म्हणतो आपल्या शरीरामध्ये जर प्राण नसेल तर आपण कसे जगणार, डोळे नसतील तर कसे पाहणार, कान नसतील तर कसं ऐकू येणार. मग आता हे स्थूल देह मी दिसतोय ते नाही, पण मी आतील इंद्रिय तर असलो पाहिजे. म्हणजे आतील जे सूक्ष्म देह आहे तो तर मी असेन असं वाटतंय म्हणतो मला. जर प्राण निघून गेल्यावर स्थूल देहाला जगता यायचे नाही. आता ज्याचा प्राण निघून गेला त्याचा देह चालतो का, बोलतो का, कार्य करतो का, तर नाही म्हणतो. यासाठी स्थूल देहात सूक्ष्म देहाचे प्राधान्य मुख्यपण आहे. स्थूल देहात सूक्ष्म देह जोपर्यंत आहे तोपर्यंत हा माझा बाप, हा पुत्र, हा भाऊ, हे कुटुंब इत्यादी जीवाच्या संबंधामुळे म्हणता येते तो संबंध राहू शकतो. तो सूक्ष्म देहच एकदाचा निघून गेला की हा बाप, हा भाऊ इत्यादी वगैरे म्हणणारा स्थूल देहावरील संबंध नाहीसा झालाच, म्हणजे तो ताबडतोब खाक झाला. या अनेक कारणामुळे सूक्ष्म देहच मी आहे असे मला वाटते. शिवाय मी बोलतो, पाहतो, ऐकतो, चालतो त्याप्रमाणे मी भुकेलेला आहे, सुखी आहे, दुःखी आहे इत्यादी अहम प्रत्यय सूक्ष्म देहाच्या ठिकाणी दिसून येतात. यामुळे मी सूक्ष्म देहच आहे असे मला वाटते. त्यांनी एवढे कारण सांगितले की स्थूल देहामध्ये सूक्ष्म देह असतो आणि त्या सूक्ष्म देहामुळं ऐकणं, बघणं, बोलणं, चालणं, जाणं, येणं, खाणं, पिणं सगळा जी व्यवहार होतो तो सूक्ष्म देहामुळं होतो. आणि त्याच्यामुळं मी तोच असला पाहिजे असं मला वाटतं, असं त्यांनी प्रश्न गुरुला केलेला आहे. गुरु म्हणतात, अरे बाबा, सूक्ष्म देह तरी तू कसा असू शकशील, कारण तो सुद्धा भौतिक, जड आणि दृश्य आहे. काय गुरुनं सांगितलं की सूक्ष्म देह सुद्धा, त्याचा सुद्धा आपण द्रष्टा साक्षी आहोत ते, आणि तो सुद्धा आपल्याला दृश्य आहे. व त्याचा तुम्ही द्रष्टा आहात म्हणून तो तुम्ही नाहीत
आणि तो सूक्ष्म देह पंचमहाभूतांचा आहे म्हणून तुमचाही होऊ शकत नाही, कारण सूक्ष्म देह सुद्धा कशाचा आहे? अपंचीकृत पंचमहाभूतांचा आहे. त्याच्यामुळं तो सुद्धा आपल्याला दृश्य आहे किंवा आपल्याला ते कळतात. काय कळत नाही आपल्याला? कान कळत नाही का? डोळा कळत नाही का? इंद्रिय कळत नाहीत का? अंतःकरण कळत नाही का? मन बुद्धी चित्त अहंकार कळत नाही का? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, अंतःकरण पंचक, प्राण पंचक, हे सगळं आपल्याला कळतं की नाही? कळतं. याच्यावरून आपण ते सुद्धा नाहीत, ते दृश्य आहे आपल्याला, आणि याच्यावरून आपण सूक्ष्म देह सुद्धा नाहीत असं गुरु सांगतात. त्याप्रमाणे सूक्ष्म देहाचाही विचार करून सूक्ष्म देहापासून निराळा असणारा जो त्याचा द्रष्टा आत्मा, त्याला तुम्ही ओळखा आणि सूक्ष्म देह तोच आपण नव्हे असे जाणा. तर शिष्य म्हणतो, गुरु महाराज सूक्ष्म देहाची तत्वे किती आहेत, कोणकोणत्या भूतापासून कोणती कोणती तत्वे उत्पन्न झालेली आहेत, त्या सर्वांचे निरूपण करून मला सांगावे. जसं तुम्ही स्थूल देहाचं सांगितलं तसं मला सूक्ष्म देहाचं सुद्धा तुम्ही काय करा, मला पंचीकृत भूतापासून जे कसं बनलंय ते मला तुम्ही सांगा. तर गुरु म्हणतात सूक्ष्म देहाची, बघा हे सूक्ष्म देह कशाला म्हणते ते ध्यानात ठेवा. अंतःकरण पंचक, अंतःकरण पंचकामध्ये अंतःकरण 1, मन बुद्धी चित्त आणि अहंकार हे 4 असे मिळून अंतःकरण पंचक आहे. प्राण पंचकामध्ये 5 आहेत आणि 5ची बी पुन्हा उपप्राण आहेत, तर असे मिळून 10 आहेत. हे तर याला प्राण पंचक म्हणजे 5च घेतले त्यांनी इथं. तर समान, उदान, व्यान, अपान आणि प्राण असे हे 5 घेतलेले आहेत. प्राण पंचक म्हणायचं. पंचक म्हणजे 5 मिळून 5चं मिळून होतं म्हणून पंचक. ज्ञानेंद्रिय पंचक, ज्ञानेंद्रिय सुद्धा आपल्याला 5 आहेत आणि कर्मेंद्रिय सुद्धा आपल्याला 5 आहेत आणि विषय 5 आहेत. इतक्याला मिळून सूक्ष्म देह असं म्हणतात. आणि म्हणून तो शिष्य म्हणतोय की मग हा सूक्ष्म देह तरी मी असेन ना महाराज, स्थूल देह मी नसलो तरी सूक्ष्म देह मी असेन. म्हणजे 5 पंचकाची मिळून 25 तत्वे आहेत. ती तत्वे आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी या पंचमहाभूतापासून कर्माने झालेले आहेत. तर मग आता हे बनलं कशापासून? हे तर हे पंचमहाभूतापासून. आकाश, वायू, तेज, पृथ्वी, आप आणि तेज, तर हे 5 पंचमहाभूतापासून हे बनलेलं आहे. त्याच्या विभागाच्या वेगवेगळ्या प्रक्रिया करून त्यांचे निरूपण विस्ताराने करण्याच्या हेतून हे पुढील कोष्टक दिलेले आहे. आता याच्या पुढे एक कोष्टक दिलेलं आहे. त्या कोष्टकामध्ये पंचमहाभूत कोणचे आणि त्याच्यामध्ये अंतःकरण पंचक कोणतं, वायूचं प्राणपंचक कोणतं, तेजाचं ज्ञानेंद्रिय पंचक कोणतं, आपाचे कर्मेंद्रिय पंचक आणि पृथ्वीचे विषय पंचक. आता हे वेगवेगळे सुट्टे आपल्याला माहितीच तो सांगितलेला आहे, पण हे पंचीकृत पंचमहाभूतांचं आहे आपलं. अपंचीकृत पंचमहाभूतांचं. तर याच्यामध्ये त्यांनी एक कोष्टक दिलेलं आहे. तर हे कोष्टक आपण आता पहिलं त्यांनी पंचमहाभूत लिहिलेले आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे. आता उत्तर दिशा आणि दक्षिण दिशाचे लिहिलेले आहे कोष्टकावर. तर उत्तरेकडून दक्षिणेकडे वाचित राहायचं म्हणले. तर आकाश हे पहिलं आकाश आणि आकाशाचं अंतःकरण प्रथम आणि स्फुरण देवता विष्णू. हा ना, काय सांगितलं मग? आकाश पंचमहाभूतापैकी आकाश आहे. आकाशाच्या अंतःकरण पंचांगापैकी अंतःकरण प्रथम घेऊन त्यामध्ये स्फुरण देवता विष्णू आहे. वायूचं प्राणपंचक आहे. तेजाचं ज्ञानेंद्रिय पंचक आहे. आपाचे, आता मी काय करतो असं वाचतो म्हणजे मग एक एक ध्यानात येईल आपल्या. पंचमहाभूते आकाश, वायू, तेज, आप आणि पृथ्वी. आणि हे आकाशाचं अंतःकरण पंचक आहे. तर अंतःकरण पंचक स्फुरण देवता विष्णू आहे. दुसरं म्हणले त्या खाली मन संकल्प युगलात्मक देवता चंद्रमा, त्याच्या योगाने जीव संकल्प करतो. बुद्धी ही बुद्धीची देवता ब्रह्मा आहे आणि तिच्या योगाने निश्चय होतो. चित्त चिंतात्मक देवता नारायण आहे, तिच्या योगाने स्मरण होते. आणि अहंकार अहंपणा देवता रुद्र, तिच्या योगाने जीवास अहंकार उत्पन्न होतो. वायूचं प्राणपंचक आहे की हे व्यान सर्वांग स्थानात राहतो. त्याचे सर्व कर्म देहाच्या सांध्यास मागे पुढे करणे.
म्हणजे आता हे प्राणाचं काय कर्म आहे ते सांगितलं त्यांनी. प्राण आपल्या शरीरामध्ये सर्व आपल्या सांध्यांची हालचाल, वायूचे प्रणपंचकामध्ये व्यान सर्वांग स्थानात राहतो आणि देहाच्या सांध्यास मागे पुढे करणे त्याचं कर्म आहे. समान हा नाभीमध्ये राहतो आणि कर्म अन्नरस नाड्यांच्या द्वारे रोमारोमात पोहोचविणे. बघा आपल्या शरीरामधले कर्म कसे असतात. आपल्या शरीरामधले कर्म करणारे कोण कोण आहेत ते बघा. हे सगळे इंद्रियाच्या देवता अशा पद्धतीचे आहेत हे सगळं. आणि आपण म्हणतो मी केलं. आता याच्यावरून तरी ध्यानात घ्या बघा हे कोणाकोणाचे कर्म कसे कसे आहेत ते. संकल्प कोण करतंय, विकल्प कोण करतंय, बुद्धीचा निश्चय कोण करतंय, चिंतन कोण करतंय, हे सगळं जे आहे ते देवता वगैरे करतात. आणि हे सूक्ष्म देहाच्या द्वारे करून घेतलं जातं आणि त्याचा परिणाम स्थूल देहावर होतो. आणि प्राणालाच आता नाभीमधला प्राण अन्नरस इकडं तिकडं पोहोचविणे, व्यान हे सर्वांगामध्ये असल्यामुळं सांध्यांची हालचाल करणे, उदान वायू कंठस्थानात असल्यामुळे हितानाडी आणि उचकी पाडणे आणि स्वप्न पडणे. प्राण हा जीवांच्या हृदयस्थानात राहतो आणि 21,600 वेळेस तिथे जप होतो. जपसुद्धा प्राणाद्वारेच केला जातो, प्राणच करतो. आपल्याला फक्त काय प्रमाण आहे तिथं ते तर झालं, पण हम बैठे आराम, जीवान हाले कंठ न हाले राम समरे जीवा. काय दादा प्रमाण काय आहे? जीवा समरे राम, राम हमारा भजन करे हम बैठे आराम. म्हणजे परमात्म्याच्या सत्यानं प्राणाद्वाराच भजन होत आहे. आता त्याच्याकडे आपल्याला लक्ष सुद्धा ठेवा वाटत नाही. आपल्याला तर करायचं काहीच सांगितलं नाही. आपल्याला सांगितलंय व्यावहारिक सत्तेमध्ये आलात तुम्ही तर चांगल्या पद्धतीने व्यवहार करा, निषिद्धाची कर्म करू नका, सकाम कर्म करू नका, झालेल्या कर्माचं फल भगवंताला अर्पण करा. मग आपल्याला पाप पुण्य लागणार नाही, मग आपल्याला जन्ममरण येणार नाही. पाप पुण्य बनतंय म्हणून तर जन्ममरण नाही, तर पाप पुण्य नाही बनल्यावर जन्ममरण कशाला. तर मग असणार इथं म्हणले या 21,600 वेळेस जप होतो श्वासोच्छ्वासाद्वारे आणि ते प्राण करतो. आपण म्हणले गुदस्थानात राहतो आणि कर्म मलाचा उत्सर्ग करणे हे वायूचं झालं. आता तेजाचं ज्ञानेंद्रिय पंचक आहे. तेजांचं ज्ञानेंद्रिय पंचक. ज्ञानेंद्रिय पंचक म्हणजे ज्ञान आपल्याला कशामुळं होतं, कोणचं देवता कार्य करते. तर ज्ञान म्हणले श्रोत्र देवता. श्रोत्र म्हणजे ऐकणे कान. श्रोत्र म्हणजे कान आणि कानाच्या द्वारे आपल्याला जी देवता आहे का दिशा देवता. आता सर्व इंद्रिय सक्षम आहेत, व्यवस्थित आहेत आमच्या गीताचे, पण गीताची दिशा देवता काम करीत नाही म्हणून तिला ऐकायला येत नाही. दिशा देवता काम करत नाही. मग आता त्या दिशा देवता जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत तिला ऐकू येत नाही. मग स्वत्र देवता दिशा त्याच्या योगाने शब्दाचे श्रवण होते, त्याच्या वाचून जीव बाहेरा. मग असं त्याचं आता बघा हे कोण ऐकत आहे ते. कान असला तरी कान असून चालत नाही, त्याची दिशा देवतेने काम केलं पाहिजे. त्वचा देवता वायू, तिच्या योगाने शीत उष्ण मृदू कठीण इत्यादी स्पर्श समजतात. त्वचा असते की नाही आपल्याला, त्वचा आहे त्याला आपल्याला स्पर्श जाणवतो. तर त्याची देवता काय आहे? वायू. देवता वायू आहे, वायू, आणि त्याच्यामुळं आपल्याला स्पर्श जाणवतो. ज्या माणसाच्या अंगावरून अर्धांग वायू झालेला आहे त्या माणसाची देवता काम करीत नाही, म्हणूनच आपल्याला ते असं वाटतं की अर्धांग वायू झाला. हे सर्व आपल्या कर्माची फलं असतात, आपल्याला ते भोगावे लागतात. सुखदुःख येत असतात आणि जात असतात. येणं आणि जाणं हे खरं नाही, सुख आणि दुःख हे आगंतुक येत असतं. तर चक्षु देवता म्हणजे डोळ्याची देवता. देवता सूर्य आहे. सूर्य काही माणसांचे डोळे एकदम चांगले असतात, आपल्यासारखे दिसतात, पण त्याला दिसत नाही, तर त्यांची सूर्यदेवता काम करीत नाही. आपले बघा ते वासुदेव बाप्पा गायकवाड पिंपळगावचे, आपल्या सांगवी सारणीच्या समोरचं पिंपळगाव, आणि त्यांच्या तिथले ते आपले बाप्पा गायकवाड मृदंगाचारी. तर त्यांचे डोळे आपल्यासारखेच आहेत, पण त्यांची जी सूर्यदेवता आहे ती काम करीत नसल्यामुळं त्यांना दिसत नाही. तर मग हे असणारं त्याचं कार्य आहे. देवता सूर्य त्यांच्या योगाने जीव रूप पाहतो आणि त्या वाचून तो आंधळा असतो.
डोळे आहेत पण सूर्यदेवता काम करीत नाही, तरीही ते दिसत नाही. आता जीभ आहे म्हणले, जीभ तिची देवता आहे वरुण. जर वरुण देवतेनं जर नाही काम केलं तर मग आपल्याला ते रस म्हणजे जे त्याचे रस असतात का नाही, तिखट, कडू, आंबट, गोड वगैरे, हे काही कळत नाही. काय काय माणसं म्हणतात आमच्या जिभेला चवच राहिली नाही व काय झालं की वरुण देवता रुसलेली आहे, वरुण देवता. आणि वरुण देवता रुसली की मग ते रसस्वाद कळत नाहीत आणि तिच्या वाचून मग ते जिभेचं कार्य कळत नाही मग. आणि घ्राण देवता, घ्राण, नाक, नाक हे ज्ञानेंद्रिय बरं का हे सगळे. तर हे नाकापासून आपल्याला त्याची देवता आहे अश्विनी कुमार, आणि अश्विनी कुमारामुळं सुगंधाने दुर्गंध समजतात. हे सगळे इंद्रियान त्यांचे दैवतच कामं करतात आणि आपण म्हणतो आम्ही करतो. हे असे प्रकार आहे की नाही. मग आपल्याला सवयच काय लागून गेलेली आहे, हर एक गोष्ट केली की म्या केली म्हणायचं. तर आता तुम्ही म्हणता मग महाराज तुम्ही नाहीत का म्हणत आम्ही असं केलं तसं केलं, मग आम्ही तुम्हाला म्हणावा का नाही, कुठं जगात सांगावा का नाही. तर व्यावहारिक सत्तेमध्ये बोलताना तुम्हाला तसंच सांगायचं आणि तसंच बोलायचं आहे. तुमच्या अंतःकरणाला फक्त कळवून घ्यायचं आहे. आता तुम्हाला जर कुणी विचारलं की हे कोणाची वस्तू आहे तर तुमची असेल तर तुम्हाला माझी म्हणावंच लागेल. आपल्याला व्यावहारिक सत्तेमध्ये मी माझं असं म्हणावंच लागतं, परंतु आपल्या अंतःकरणाला माहिती आहे की हे सगळं ईश्वराचं आहे, ईश्वराच्या सत्तेनं चाललेलं आहे आणि आपण ते आत्मस्वरूप आहोत, साक्षी आहोत, द्रष्टा आहोत हे कळण्यासाठी आपलं चाललेलं आहे. ही परमार्थिक सत्ता व्यावहारिक सत्तेला लागू पडत नाही. व्यावहारिक सत्तेमध्ये आपल्याला तसंच म्हणावं लागतं की हे माझं आहे, ते माझं आहे, हे असं करायचं आहे, तसं करायचं आहे वगैरे म्हणावंच लागतं. ध्यानात ठेवा. पुन्हा आता म्हणले आपाचं कर्मेंद्रिय पंचक, आपापासून कर्मेंद्रिय पंचक बनलेलं आहे. तर ते बघा, वाचा म्हणजे बोलणे, त्याची देवता आहे अग्नी. आणि अग्नी देवतेनं जर व्यवस्थित काम नाही केलं तर बोलता येत नाही आपल्याला. म्हणून असणारं ज्यावेळेस अर्धंगवायू होतो त्यावेळेस वाचा जाते, आणि वाचा जरी गेली तरी मग असणारं जे नामचिंतन आपल्याला श्वासाद्वारे करायला सांगितलेलं असतं. बोलता जरी नाही आलं तरी नाम घ्यायला आपल्याला श्वासाद्वारे घेता येतं. आपला श्वास जोपर्यंत आहे तोपर्यंत नामचिंतन श्वासामधून घेता येतं आणि त्याच्यावर आरूढ राहायचं. जे नामावर आरूढ राहतात ते मुक्तच असतात. मृत्यूच्या समयी जर नाम आठवत असेल तर तो मुक्तच होतो. पण ते नामाची आठवण व्हावी, त्याचं स्मरण व्हावं यासाठी तर खटपट आहे. म्हणून हे ध्यानात घ्यायचं की अग्निदेवता जर वाचेची अग्निदेवता आहे, तिने जर काम नाही केलं तर तिच्या वाचून तो मनुष्य मुका राहू शकतो. पाणी म्हणजे हात आहे, पाणी म्हणजे हात, त्याची देवता इंद्र आहे. त्याने जीव पदार्थ देतो घेतो, तर ही वेदांताची भाषा आहे. पाणी म्हणजे हात. आता पाणी म्हणजे हात असं कोणाला वाटत नाही, पण इथं वेदांतामध्ये पाणी म्हणजे हात असंच आहे. तर याच्यामुळं त्याची देवता आहे इंद्र. बघा, हाताची देवता काय आहे? इंद्र देवता आहे. त्याच्यामुळं देणं घेणं चालतं. जर इंद्रदेवतेने नाही काम केलं तर आपले हात काम करू शकत नाहीत. तसेच पायाची देवता आहे उपेंद्र, आणि त्याच्या योगाताने जर ते उपेंद्रानं जर नाही काम केलं तर मनुष्य पांगळा राहू शकतो. शिष्णाची देवता आहे प्रजापती, आणि प्रजापतीच्या मुळंच असणारा उत्पत्ती, जगाची जी उत्पत्ती आहे ते प्रजापतीमुळे होते. ते जर नसेल तर त्याला नपुसक असं म्हणतात. गुदाची देवता आहे मृत्यू, यम, त्याच्या योगाने जीवाच्या मलाचा उत्सर्ग होतो. तर हे ध्यानात घ्यायचं की अशा प्रकारचे हे आकाशाचं अंतकरण पंचक, वायूचं प्राणपंचक, त्याची ज्ञानेंद्रिय पंचक आणि आपाचे कर्मेंद्रिय पंचक, पृथ्वीचे विषय पंचक, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध, हे पृथ्वीचे विषय पंचक आहेत. शब्द म्हणजे बोलणे, स्पर्श, रूप, रस आणि गंध, हे 5 विषय असतात आपल्याकडं. तर असे हे कोष्टक आहे, ते नीट समजून घ्या. सूक्ष्म देहाच्या कोष्टकावरील टीका. तर या कोष्टकात पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या प्रक्रियात पूर्वेपासून पश्चिमेकडे कर्माने वाचून तत्वांचा विचार ध्यानात आणावा, आणि चौथ्या, 5व्या, 6व्या, 7व्या प्रक्रियात उत्तरेकडून दक्षिणेकडे कर्माने वाचित जाऊन तत्वांचा विचार ध्यानात आणावा. तर ही प्रक्रिया पहिली. आता जे तुम्हाला सांगितलं तेच त्यांनी ह्या प्रक्रिया पहिलेमध्ये सांगितलेलं आहे.
प्रक्रिया दुसरी, अंतःकरण पंचक व्याख्यान तुम्हाला आता जे समजून सांगितलं तेच आहे. दुसरं आहे प्राणपंचक, ते कसं होतं ते विस्तृत सांगितलेलं आणि हे मी जरी सांगितलं तरी तसंच सांगितलेलं आहे तुम्हाला. आणि ज्ञानेंद्रिय पंचक, हे जसं कर्म करतं तसं हे वाचून घ्या. कर्मेंद्रिय पंचक कसे काम करतात ते त्यांनी सांगितलं. आणि विषय पंचकाचं व्याख्यान इथं आहे. तर आपण आता थोडंसं विषय पंचक आपण घेऊ. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत. याहूनही आत्मा भिन्न आहे. आता हे जरी तुम्हाला एवढं एक कोष्टक जरी सांगितलं असलं तरी हे सर्व कोष्टक तुम्हाला आम्हाला कळतं म्हणजे हे दृश्य आहे. आणि हे दृश्य असल्यामुळं किंवा आपल्याला अनुमानानं कळत असल्यामुळं आपण याचे साक्षी आहोत, द्रष्टा आहोत, हे ध्यानात घ्या. मग आता आत्मा विषयरूप नाही असे जाणावे. हे आणि या 5 विषयात जो मनुष्य आसक्त होतो, शब्द स्पर्श रूप रस गंध या विषयामध्ये मनुष्य आसक्त होतो. यापैकी विषयातच एक विवक्षित जीव आसक्त होऊन राहिला तर त्याचा नाश होईलच. हे निराळे कशाला सांगावयास पाहिजे. आता एका विषयामध्ये जर जीव गेला तर म्हणले त्याचा नाश पावतो. तर आपल्याकडं 5 विषय आहेत. 5 शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत. मग ते म्हणले कोणत्या विवक्षित जीव कुठल्या विषयात आसक्त राहून नाश पावतो ते कृपा करून सांगावे. आमच्या सांगलीच्या ताई कुठे गेल्या की आज दिसनाच झाल्या. आता कामाला गेल्या काय की बघा हे लावून. मुक्ताबाई दिसनात का आहेत का नाही हजर ते बी नाही कळत. नाही ना कुठं आहे कसं आता तरी ओपन झालं असतं ना. ते जवळच नाही तर ते त्यांनी फक्त काय केलं बघा, चालू केला व्हिडिओ आणि कामं करायलेत. तर मग कसं ध्यानात येईन. मुक्ताबाई कुठं गेलतात की म्हणलं काय दिसनात काय व्हायनात. आमच्या सांगलीच्या ताई तर काय नाराज झाल्या काय की काय पुढे येईनात त्याच्यावर. कामाला गेल्यात वाटतं, कामाला आहे का नाही. तर विषय पंचकाचे व्याख्यान आहे. त्याच्यावर त्यांनी प्रश्न केलेला आहे की कोणता विवक्षित जीव कुठल्या विषयात आसक्त राहून नाश पावतो ते कृपा करून सांगावे. गुरु म्हणतात शब्द विषयात आसक्त राहून हरीण मरण पावते. शब्द विषयामध्ये ते आता त्यात काय सांगितलं त्यांनी बघा की हरीण पकडणारे जे लोक असतात ना, हरीण पकडणारे लोक ते काय करतात, सुस्वर गायन करतात. आणि ते गायन ऐकून ते जिथं गायन असतं का तिथं हरणं डोळे लावून एकदम असं शांत बसतात. त्यांना ते गायन ऐकावं वाटतं हरणाली. आणि मग ते गायन असं सुस्वर गायन करायचं आणि ते गायन हरणांच्या जवळ म्हणजे जंगलामध्ये जाऊन ते सुस्वर गायन केलं की ते हरणं काय करतात ते ऐकतात आणि डोळे मिटून बसतात. आणि मग त्या हरणाली पकडलं जातं. अशा पद्धतीनं शब्द विषयामध्ये हरीण गेला, त्याला ते ऐकावं वाटलं म्हणून तर हरीण गेला की नाही शब्द विषयामध्ये पकडला जातो. मग आता पारधी लोकांनी हरीण पकडल्यावर ते काय करतील त्या हरणाचं. मग अशा पद्धतीनं तो शब्द विषयामध्ये गेला. दुसरा स्पर्श विषयामध्ये आसक्त होऊन हत्ती नाश पावतो. हत्ती पकडणारे लोक एक हत्ती निर्माण करतात. एक असा आहे का मोठा हत्ती बनवतात, कपटाचा वगैरे ते असा बनवतात हुबेहूब. आणि हत्ती जंगलामध्ये नेऊन तो उभा करायचा आणि त्याच्या अलीकडून एक मोठा खड्डा करायचा आणि त्या खड्ड्यावर असणारं मग असं काहीतरी झाकायचं, पाला पाचोळा असं झाकून ठेवायचं. आणि मग त्या जंगलामधले हत्तीन जे असते ते हत्तीन त्या किंवा हत्ती असतो तो हत्तीन बनवतात. आणि हत्तीनीकडे येण्यासाठी येतो तर तो खड्ड्यामध्ये पडतो. आणि खड्ड्यामध्ये पडला की मग त्याला पकडलं जातं. म्हणजे हत्ती पकडण्यासाठी अशी योजना केलेली असते. आणि तो हत्तीनीकडे येण्यासाठी जातो तर तो तिथे खड्ड्यामध्ये पडून मरतो. म्हणजे पहिला आपला शब्दामध्ये हरीण गेला आणि स्पर्शामध्ये हत्ती गेला, 2 गेले याच्यामध्ये आहे की नाही. अशा पद्धतीने त्यांना पकडलं जातं. आता तिसरा रूप विषयामध्ये पतंग आपले पहिले आहे की नाही असं दिवे लावायचे
चिमण्या वगैरे लावायच्या, चिमणी म्हणतो आपण त्याला, चिमणी, त्यामध्ये तेल टाकायचं, त्याला वात लावायची आणि त्याच्यावर पतंग यायचे. पतंग आले की त्याने झडप मारायची त्याच्यावर, आणि झडप मारले की ह्यानं मरून जायचं. ह्याचे आता हे मरून जातं ते जातं आणि दुसऱ्याला अंधार बी करतं, म्हणजे असं पतंग आहे ते. मग आता त्याला त्याचा रूप हा विषय आहे त्या पतंगाचा, त्याला रूप आवडतं आणि रूप आवडलं की मग ह्याचे पंख जळतात त्याच्या अग्नीनं आणि तो मरतो आणि दुसऱ्याला पण अंधार करतो. असा हा पतंग. तिसरा विषय आहे हा रूपाचा. रूपाच्या विषयामध्ये पतंग गेला आणि रस विषयामध्ये मासा जातो. माशाला गळ करतात आणि गळाला काय करतात, आमिष लावतात आणि ते गळ ह्याच्यामध्ये टाकायचं त्या पाण्यामध्ये, आणि मग पाण्यामध्ये तो मासा काय करतो, ते गळ गिळतो आणि गळ गिळल्याच्या नंतर मग हे मासे पकडणारे लोक त्याला वरी ओढून काढतात. म्हणजे तो कोणत्या विषयात गेला तर रस विषयामध्ये गेला. शब्द स्पर्श रूप रस. आणि गंधामध्ये भुंगा मरण पावतो. भुंगा गंध असणारा ते काय करतो, कमलाच्या झाडावर बसतो आणि रात्रीच्या वेळेस मग ते कमल, आता भुंग्याला त्या कमलामधून सुद्धा कुरतडून ताबडतोब बाहेर निघू शकतो, परंतु ते कमल जर बंद झालं तर त्याला त्या सुगंधामुळं तो बाहेर निघत नाही आणि तो स्वतः मरण पावतो. शब्द स्पर्श रूप रस गंध याच्यामध्ये हरिण, हत्ती, पतंग, मासा आणि हा भुंगा, 5 जीव 5 विषयामध्ये अडकून मरण पावतात. आणि हे एका जीवाकडे एकच विषय आहे त्या, तर एका विषयानं जर एवढे हाल होतात म्हणजे मरून जावं लागतं. तर आपल्याकडे हे 5ची विषय आहेत मनुष्याकडं. शब्द स्पर्श रूप रस गंध हे 5 विषय आहेत आणि त्या 5 विषयामध्ये जर अडकून पडलं तर आपली काय गत होईल ते पहा. एक जीव एका विषयामध्ये जाऊन तो नष्ट पावला तर 5ची विषय आपल्याकडं असताना मग त्या 5 विषयाकडे जर आपलं लक्ष जर केंद्रित झालं तर मग आपले काय होईल. म्हणून हे म्हणले ह्या 5ची विषय आपल्याला कळतात तरीसुद्धा हे विषय आपले नाहीत, हे देहाचे इंद्रियाचे विषय आहेत. तर आपण याचे साक्षी द्रष्टा वेगळे आहोत, हे आपले विषय नाहीत, हे ध्यानात घ्या. आणि म्हणून प्रक्रिया तिसरी सांगितलेली आहे. ते त्याच्यामध्ये काय सांगितलं होतं ते, अंतकरण पंचक, ज्ञानेंद्रिय पंचक आणि कर्मेंद्रिय पंचक यातील प्रत्येकात अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव अशी त्रिपुटी असते आणि तिच्या योगाने क्रिया घडते. म्हणजे क्रिया घडण्यासाठी काय करावं लागतं ते बघा, हे असंही म्हणले त्याची. अंतकरण पंचक लागतं, ज्ञानेंद्रिय पंचक लागतं आणि कर्मेंद्रिय पंचक लागतं. त्याच्याशिवाय म्हणजेच याला अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव अशी त्रिपुटी आहे. तिच्या योगाने क्रिया घडते. ती त्रिपुटी तुम्ही जाणतात म्हणून हीच तुम्ही नाहीत, हिचे तुम्ही साक्षी आहात. यांनी एवढं सांगायचं कारण आहे की हे सगळं आपल्याला कळतं, याचे आपण साक्षी द्रष्टा आहोत. शिष्य म्हणतो, महाराज अंतकरणादी पंचकातील प्रत्येकात अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव त्रिपुटीने क्रिया घडते असे आपण सांगितले, पण अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव म्हणजे काय ते मला सांगावे. तर मग आता ते त्यांनी सांगितलंय. गुरु म्हणतात 5 अंतकरणाच्या त्रिपुट्या खालील कोष्टकात दाखवलेल्या आहेत त्याप्रमाणे समजाव्या. अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैव. आता याच्यामध्ये अध्यात्म काय बघा, अध्यात्म अंतकरण, मन, बुद्धी, चित्त, अहंकार याला अध्यात्म असं म्हणतात. म्हणजे सूक्ष्म देहाचं जे अंतकरण पंचक आहे त्याला अध्यात्म म्हणतात. अंतकरण पंचकाला अंतकरण पंचक हे अध्यात्म आहे. आणि त्यांचं जे कार्य आहे म्हणजे अंतकरणाचं स्फुरण पावणे, मनाचं संकल्प विकल्प, बुद्धीचा निश्चय, चित्ताचं चिंतन, अहंकाराचा अभिमान, हे जी ह्या अंतकरण पंचकाचं जे कार्य आहे त्याला अधिभूत असं म्हणतात. आणि त्यांचे जे दैवत आहे त्याला अधिदैवत असं म्हणतात. असं ही त्रिपुटी आहे, अध्यात्म, अधिभूत आणि अधिदैवत. मग अंतकरण काय करतं, स्फुरण पावतं. अंतकरण अध्यात्म, अधिभूत स्फुरण आणि त्याचं दैवत आहे विष्णू. मग तुम्ही सांगा, म्हणले अंतकरणाचं स्फुरण होऊन मी चिंतन करतो असं आपण म्हणतो, मग चिंतन विष्णू करतात का आपण करतो? बघा ध्यानात घ्या. म्हणजे विष्णू देवता कार्यरत असल्याशिवाय आपलं चिंतन होऊ शकत नाही. मन, संकल्प विकल्प चंद्रमा, बुद्धी निश्चय ब्रह्मा, चित्त चिंतन नारायण आणि अहंकार अभिमान रुद्र.
तर अंतकरण अध्यात्म स्फुरण आदिभूत आणि विष्णू आदिदैव या तिघाकडून क्रिया होते. बघा ही कोणाकडून क्रिया होती ती अंतकरण अध्यात्म स्फुरण आदिभूत आणि विष्णू आदिदैव या तिघाकडून क्रिया होते. आणि आपण म्हणतो की मी चिंतन करतो किंवा मला स्फुरण झाला असं आपण म्हणतो. तर हे आपलं कार्य नसून ते विष्णू दैवताकडून अंतकरणाकडून आणि त्याच्या स्फुरणाकडून हे कार्य होतं. तर अशी ही त्रिपुटी आहे. अशाच त्रिपुटी ह्या सगळ्या अशा सांगितलेल्या आहेत. विकल्प आदिभूत आणि चंद्रमा आदिदैव या तिघाकडून संकल्प क्रिया होते. अशाच प्रकारची बुद्धी चित्त आणि अहंकार यातील प्रत्येकाची त्रिपुटी जाणावी. या त्रिपुट्या तुम्ही जाणतात म्हणून या त्रिपुट्यात तुम्ही नाहीत. या त्रिपुटीचे आपण साक्षी आहोत. आपल्याला कळतं की नाही आहे हे आपल्याला कळतं. याच्यावरून आपण याचे साक्षी आणि द्रष्टा आहोत. तर आता राहिलेला पाठ आपण उद्याच्याला घेऊ. बोला पुंडलिका वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज की जय. गोपाल श्री कृष्ण भगवान की जय. सच्चिदानंद रोहिदास भगवान